नमस्कार. महाराष्ट्र प्राईमच्या निसर्गाच्या सानिध्यात आजच्या या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये, अर्थातच नारायणगड परिसरामध्ये. आपण नारायणगड परिसराचा जर धांडोळा घेतला तर नारायणगड परिसर हा खूप निसर्गराजेने बहरलेला आहे. निसर्गराजेच्या या प्रदेशामध्ये आपण आज आलेलो आहोत. आपल्याला मागे दिसतंय पसरलेला एक आडवा डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, कीटक याचे आपल्याला निरीक्षण करता येतात. निसर्गप्रेमींसाठी हा एक अनोखा ठेवा आहे, पण इकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. जो तो गोवा, बीच वगैरे वगैरे पाहायला इथून दूर जातोय, पण हा परिसर आपल्या लोकांना, आपल्या परिसरासाठी किती सधन आहे हे आपल्याला इथं आज बघायचं आहे. तर आपण मागे जो डोंगर बघू शकतो, जो जवळपास 3 किलोमीटर आडवा पसरलेला आहे. या डोंगर रांगामध्ये भरपूर आपल्याला प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. तर चला तर आपण आज या निसर्गाचा धांडोळा घेऊयात. नारायणगड परिसरामध्ये आपण हे परिसर बघत असताना आपल्याला इथं गाई चारणारे बाबा भेटलेले आहेत. म्हशी, शेळ्या. तुमचं काय नाव आहे बाबा? लक्ष्मण. म्हणजे किती काय काय आहे तुमचे जनावरं काय आहेत? जनावर मशीन गाई. गाई आहेत का? तर मग नेमकं हे किती आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे मग 10-12 आहेत समजे. 12 म्हशी, 5-6 म्हशी येतात, जनावर आहेत, गाई येतात. आणि सगळे दुभतच आहे की? नाही, दुखते काही, गाभण आहेत काही. आणि नेमकं मग हे सगळं सकाळी किती वाजता येतात तुम्ही? सकाळी 8-9ला. आणि पिशवीत काय आहे? मालिका आहे का? मालिका म्हणजे याच्यात आपलं भाकरीन ह्याची डबी, हे पाण्याची बाटली, पाण्याची बाटली. बाकी काय? आणि वाचायला हरिपाटा असं मग सोबत. काय? मस्त. मामा नमस्कार. जे हरी. काय नाव आहे तुमचं? आमचं काय नाव आहे? आमचं भुजंगराव. भुजंगराव. हा. गाव कोणतं बाबा? गाव पिपरी. पिंपरीचे आहेत. आणि तुमचं बाबा? पिंपरी. पिंपरीच. म्हणजे हे सगळा परिसर हा पिंपरीच्या शिवारातला आहे आणि पलीकडचा पौंडूळच्या. बरोबर. आम्ही नारायणगडाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहेत. आम्हाला नारायणगडाचं ह्या बाजूचं एक भुयार बघायला चाललो आम्ही. मग ते समजा त्याची काही माहिती आहे का आम्हाला सांगायला? माहिती आहे. काय आहे नेमकं ते? तिथं कधी भरता झाड आहे, करपराला त्या वारल्या, हा हा हा. आणि तिथून नीट खाली भोयर आहे. आपण तिकडे कॅमेरा करून दाखवू शकतो. ते एक उंच झाड आहे ना? कायचं झाड आहे मामा ते? त्या अलीकडे हा, हा. वरलं. हा हा हा. मी खूप लहान असताना गेलतो एकदा. मारून नाही का, हा हा. त्याच्या वर आहे. आता तुमचं काय आहे? जनावर काय आहे तिथं चरायला? म्हैशी आहे. किती? 2-4 आहेत. 2-4 आहेत दुधाच्या? हा आणि सकाळी येतात तुम्ही? हा. ह्या वयात पण तुम्ही एवढा उत्साहाने सगळं करतात, म्हणजे ह्याचं काय आहे? गमक काय आहे? गमत काय म्हणजे पोटाला खायमुळे येतं. आता लेकर बाळ तरी कोण सांभाळणार आहे? नाही 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 नाही, पण ह्या वयात तुम्ही एवढं कष्ट करतायत, चांगलंय, प्रकृती चांगली आहे. पण ह्या वयात आम्ही तुमच्या एवढे होऊस तर राहत होतच का नाही? हा भरोसा नाही. नाही, राहताना पण तुम्हाला नाही 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 नाही, कसं पण म्हणता? खाण्याचं आणि एक तुमची जीवनशैली हे म्हणजे तुम्ही पहिल्यापासून कष्ट करता, स्वतःचा व्यायाम आहे तुमचा, आणि खायला पोषक होतं त्यावेळेस. पण आजकाल तुम्ही बघताय, आज आमच्या पिढीला तेवढं तुमच्या इतकं पोषक नाही. नाही. पैसा आहे पण पोषक वातावरण. पैसा नाही, आणि हे वातावरण, औषधावर जे जन्मते का माल, हम्म. ह्या मालाचा दोष होती माणसाला, तेच भवत आहे. म्हणजे फवारणी आपण जे करतो ते हा, आपण करतो. ती फवारणी मालाला पोहोचती ना, ते म्हणजे विषच खाल्ल्यासारखं आहे. विषय खाल्ल्यासारखे. बाबा धन्यवाद. तुमचा वेळ, आता तुम्हाला काम आहे तुमचं. आम्हाला जायचं. आम्ही तुमची गावाकडे जायची ओढ आहे. हा. तुम्ही दिवसभर काम केलेलं आहे. हा. आम्ही तुमची 5 फवारा बोलत बसला असतो. आम्हाला थोडा उशीर झाला. हा? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटका तवा मिळते भाकर. ही कथा प्रत्येक गावाखेड्यातल्या घराघरामध्ये आहे. आपल्याला जो काही स्वयंपाक आपली आई करून देते, तो स्वयंपाक चुलीवरचा असला तर त्या चुलीवरच्या स्वयंपाकाला चवच न्यारी असते. आता आपल्याला ह्या मावशी दिसत आहेत, तिकडे एक मुलगा दिसतोय. ह्यांनी डोक्यावर जे आणलंय त्याला सरपण हे नाव आहे. हे सरपण आणून आपण त्या सरपणाचं चुलीवर स्वयंपाक होतो आणि एवढे मोठे कष्ट करून आपण तो स्वयंपाक
खातो. आईचं हृदय जे असतं ते आपल्या स्वयंपाकाच्या माध्यमातून आपल्या पोटात जातं. त्यामुळं आईला आपण फार मोठी उपमा दिलेली. चला आपण या आईला काहीतरी विचारूयात चालता चालता. नमस्कार आजी. काय नाव आहे बाळा तुझं? नाही 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 तुम्ही थांबा. काय नाव आहे मावशी? मुक्ताबाई मुक्ता मावशी कुठले आहेत? कोंडूळ कोंडूळच्या आहेत. हे सरपण मग आपल्याला चुलीला त्यालाच. चुलीला आणि तुझं काय नाव बाळा? विठ्ठल पवार. आजी कायच आहे हे सरपण? त्या घाणेरीचं आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा म्हणजे एक जुगाड असतंय का आपण नवीन एक नाव दिलेलं आहे. आजीनी सगळं हे जे बांधलेलं आहे ह्याला दोरी नाही, त्यांना वजं होतंय. आपण त्यांची माफी मागायला पाहिजे. त्यांना वजं असताना आपण हे करतोय. मावशी काय आता स्वयंपाक करायचा हिथून जाऊन दिवसभर सरपणच? नाही आजच आलतो. मग हे किती दिवसाचं सरपण आहे आता? हे जाईन आता 8 दिवस. पोरं कारखान्याला गेलेत ना सारे. हा हा हा. तर आम्ही 2-3च माणसं आहेत. तुम्ही इकडे वर राहतात का डोंगरात? हा. बरं बरं बरं. आणि शाळेत नाही का जाता? जायचं जाऊन येतात ना साळात. येतील ना? हा हुशार आहे पोरग. हा दायला येत. शिका बरं का चांगलं. हा हा? हा काय नाव आहे तुझं? विठ्ठल विठू पवार. बघा तिकडे एक ताई आहे बारकी. हे विठ्ठल भाऊ. विठ्ठल भाऊच्या हातात मध्ये आपल्याला एक फार चांगलं एक शस्त्र भेटलेलं आहे. आम्हाला दाखवूया आपल्या प्रेक्षकांना. ह्याला काय म्हणायचं? गलोर. आता त्याला वजं झालंय, नाही तर त्यांनी गलोर मारून दाखवली असती. ही गलोर आहे आणि ह्याला आपल्या गावाकडच्या भाषेत अर्धी बंदूक म्हटलं जातं. आता मला एक खडा असला ना मी तुम्हाला मारून पण दाखीन. नाही माईक कर. हे बघा हे असं ओढायचं असतं आणि असं जातं. हे उलट लागतं कधी कधी ज्यांना माहित नाही त्यांना. विठ्ठल कितीला आहे? 10वी. आणि कुठे? गडावर. पहिला धडा कोणता आहे मराठीला? पहिला दुसरा? गेल्या वर्षीचा? काही तुला कोणता आवडतो? अरे तुझी तरी काय चुकी? ती शिकलेच नाही सध्या, शाळाच बंद आहेत ना. बरोबर आहे. आता आता सध्या आत्ताच चालू झाले ना. अभ्यास कर चांगला. वज झालंय जा. दिदे काय नाव आहे? काय नाव आहे तुझं? होय वज झालं होय. ए काय नाव आहे विठ्ठलीचं? जा 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 हळूच जा हळूच जा. पायात नाही चप्पल. अयो इकडं बघा ह्या ताई. अरे अरे आता आम्ही घेऊ लागाव का मावशी? एवढं वजन कमून हो? एवढं कोण घेणार आहे सोबत? नाही ना त्याच्या पशी होतं तर वजन झालंय. तिला द्यायचंय कुठलून? नाही याच्यावरच मांडा बरं. बरं बरं एक मिनिट हा. तुम्ही थोडं इथं या जवळ मी ह्याच्यावर उभं. इकडे या इकडे इकडे मावशी माझ्या उजव्या. मला हे काटा काढून. अरे अरे. इकडून या इकडून इकडून असं असं मांडा. असं मांडू का? हा. पण ते मावशी आडवं मांडू का? हा नाही तर मांडा कसं बी. हा बसलं मला घेईन ती. लय वजन झालं आता. तुम्हाला काही नाही विचारित मावशी आम्ही आता. काय नाव आहे मावशी तुमचं? हा? सुनबाई आहेत का तुम्ही त्यांच्या? कोणाच्या? त्यांच्या? हा. बरं सासू सुना बघा किती संसार नेटाने करतायत. पोरायला शिका बरं का मावशी. हा? पोरायला शिका म्हणलं. हे कोणाचं आहे पोरग? शाळात होय. हा बघा आधी हाताला चटका तवा मिळते भाकर हे शाश्वत सत्य. आज पण गाव खेड्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो आपण आधुनिक झालोय, पण जी आपल्याला दररोजची जी अन्न वस्त्र निवारा या 3 गरज आहेत, त्या गरजेतील एक अन्न म्हणजे फक्त एक आपण बाजारपेठेत गेलो आणि अन्न भेटतं असं नसतंय. ह्याच्या मागं भरपूर कहाणी असते अन्न तयार करण्यामागची. त्या कहाणीचा जे एक आपण आत्ता भाग बघितलेला आहे. हेच भाग बघत बघत आपण हा नारायणगड परिसर आज आपण आपल्या व्हिडिओमधून कव्हर करतोय. चला आता ह्या मार्गाने आपण गेलोत की वरती एक भुयार आहे, ते भुयार बघूयात आणि आपण आपल्या नारायणगड देवस्थानाची माहिती घेऊयात. चला ह्या ठिकाणीच आता भुयार आहे. जवळपास जुना भुयार आहे, खूप बुजलेलं आहे. आणि या वाटेतून आपल्याला जाताना निसर्डी वाट आहे, थोडी काळजीपूर्वक चालायला लागेल इथून. ही या ठिकाणाहून अशी म्हणजे वगळवाती पाणी असल्यानंतर, पाऊस असल्यानंतर, त्याच्यामुळं निसरडे झालेलं आहे. कुसळ आहेत बरं का इथं. या ठिकाणानं असं वर जायचं आपल्याला.
तांब्या प्रकारचा खडक आहे हा आणि आपण बघू शकतो तो म्हणजे एकमेकांना चिकटलेला होता पण झीज होऊन होऊन आपण भेगा बघू शकतो तिथं भेग आहे. या ठिकाणी सोळुंकी नावाचा प्राणी आढळतो. इथं सोळुंकीचे काटे पण असतील आणि आपण ज्यावेळेस भुयाराच्या जवळ जाऊ त्यावेळेस आपल्याला ती सोळुंकीचे काटे दिसतील. आपल्याला अगोदर हेच भुयार वाटलं. ह्याला वगळ म्हणतो आपण आपल्या भाषेत ग्रामीण भाषेत आणि ह्याला दरी किंवा धबधबा पण म्हणू शकतो. हे पाणी ज्यावेळेस चालू होतं ना त्यावेळेस इथला व्ह्यू बघण्यासारखा होता अतिशय. नाही भुयार आपण आता शोधत आहोत. भुयार आपल्याला नक्की सापडेल. या ठिकाणी आम्ही खूप वेळा आलेलो आहेत आणि भुयार सापडण्याच्या या शोधामध्ये आपण जवळपास 2 किलोमीटर पलीकडून चलत आलेलो आहेत आणि आपण या डोंगराच्या वर चढून आता नारायणगडाच्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी एक छोटं भुयार बघितलंय. आता कदाचित इकडं भुयार असेल. आपण भुयाराचा आपला शोध अजून थांबलेला नाही. आपण ते भुयार शोधूयात आणि दर्शनाला जाऊयात. मित्रांनो आपण ज्या भुयाराची माहिती घेण्यासाठी 2 किलोमीटर आलेले चालत तर नारायणगडाच्या उत्तरेच्या दिशेला असलेलं हे भुयार आता सध्या म्हणजे दगडांच्या ह्याच्यामुळं बंद झालेलं आहे. म्हणजे थोडाच भाग उरलेला आहे आणि त्या पलीकडं आपण सुरुवातीला जिथं बघितलं तिथं एक भुयार होतं छोटं आणि हे एक भुयार आहे. हे भुयार म्हणजे मनुष्य प्राणी जाण्यासाठीचे हे भुयार नाहीत. हे नैसर्गिक भुयार तयार झालेले आहेत. बऱ्याच जणांचा गैरसमज असा पण होतो की या ठिकाणी इथून लोक आत जायचे आणि मग दुसरीकडे प्रवेश व्हायचा. असं काही ह्या उत्तरेच्या दिशेला नारायणगडाचे जे आहे 2 भुयार आहेत त्या भुयारात मनुष्याचा प्रवेश नव्हता. पलीकडे जे 2 भुयार आहेत नारायणगडाच्या एक पश्चिम दिशेला आणि एक दक्षिण दिशेला त्या भुयारात कधीतरी मनुष्य प्राणी कधीतरी आतमध्ये जाऊ शकला असेल असं तिथं भुयार आहे. पण हे भुयार आता सध्या पडलेल्या अवस्थेत आहे आपण बघू शकतो. आणि आता आपण जो धांडोळा घेतलेला आहे तो आपण ह्या व्ह्यूजच्या माध्यमातून बघू शकतो. आपण हा संपूर्ण व्ह्यूज खाली तलाव आहे आणि आपण हे सगळं पादाक्रांत करून या भुयाराच्या इथपर्यंत आलेलो आहोत. तर आता हे भुयार बघून आपण आता क्षेत्र नारायणगडावरचं दर्शन घेऊ आणि आता इथून आता सूर्य मावळतीकडे झुकलेला आपल्याला दिसतोय. चला बघा आता ह्या दरीमध्ये आलेलो आहेत आपण. भुयाराच्या बाजूची दरी आपण घोषणा दिल्यावर इथं 1-2 वेळेस त्याचा प्रतिध्वनी निघतोय. जय भवानी जय शिवाजी. नाद ब्रह्म निघतो बघा. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. हर हर महादेव. इकडे खालच्या माणसाला ऐकू जाणार नाही ना.
आपण नारायणगडाचं एक जुनी वास्तू आहे ती बघूया. आणि इतकं सुबक बांधकाम आहे आणि रंगकाम नसल्यामुळे ते इतकं जिवंत वाटतंय की कुठेतरी आपण प्राचीन शहरामध्ये एखाद्या वाड्यात आलोय असं वाटतंय. पूर्ण कातीव दगडामध्ये एकदम प्लेन केलेलं आहे बघा पूर्ण. हे आता खांब बघितले तुम्ही. आणि खरं तर माणिक महाराजांनी हे बांधकाम चालू केलेलं आणि हे बांधकाम चालू असतानाच माणिक महाराजांना देवाज्ञा झाली, त्यामुळे हे बांधकाम असंच अर्धवट राहिलं. बाबांच्या काळात भरपूर बांधकामं झाली. माणिक महाराज म्हणजे गडाचे 7वे वारस, 7वी गादी, 7वे महंत. 7वे महंत असताना गडावर भरपूर बांधकामं झाली. जेवढे काही जुने आपण या दगडाचे जे वास्तू बघतो ते सगळे माणिक महाराजांच्या म्हणजेच 7वे महंत होते त्यांच्या काळात झालेले. हे पण बांधकाम त्यांच्याच कार्यकाळात होतं. आपण बघू शकतो तिथं अर्धवट बांधकाम आहे बघा, वर छत नाही. आणि तुम्ही हे निशाण बघू शकता हिथं एकदा दाखवा. आणि हे पूर्ण हिथं एक खांब अशी रचना असावी, स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट असा नमुना असणार आहे. हिथं एक खांब आणि असं काहीतरी सभामंडप किंवा मेघडंबरी म्हणूयात, कारण मेघडंबरी षटकोनी आकार होणार आहे याचा. जर आपण इथं पिलर उभा केले तर षटकोनी आकार होईल. आणि एक मेघडंबरी म्हणजे शिवाजी महाराजांची जशी मूर्ती आपण रायगडावर मेघडंबरीत आहे तसं काहीतरी वातावरण वास्तुशास्त्र असणार आहे. खूप छान वास्तू इथं. आणि अजून एक सांगायचं म्हटलं, हे बघा त्या खुट्या आहेत, त्या खुट्या इतक्या म्हणजे सुरेख हे केलेलं आहे जसं काय त्या सजीव आहेत, म्हणजे जसं काय त्या आत्ता ठोकल्यात असे वाटतं. वर्षानुवर्षाचे बांधकाम आजही सुबक स्थितीत आहे, एकदम सुस्थितीत आहे. फक्त ह्याच्यावर छत नाही, पण हे असं जरी असलं तरी इतकं जिवंत वाटतंय की त्याला खूप जिवंतपणा असल्याचं वाटतं. आता या ठिकाणाहून आपण जर मागं गेलो म्हणजे गडाची जे मुख्य आपल्याला बघण्यासारखं खरं गडाचं सौंदर्य काय, तर गडाचं सौंदर्य हेच आहे. ही जुनी वास्तू गडाचं खूप सौंदर्य आहे. इथं नारायण बाबा, इथं माणिक बाबा, इथं महादेव बाबा, इथं सगळे संत जसं का त्या संतांनी ह्याला स्पर्श केलेला आहे आपल्याला असा भास होतोय. आपण ज्यावेळेस मागं जाऊ त्यावेळेस एक भुयार आहे, मागं शूटिंग अंधार थोडा पडलेला आहे, पण आपण घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणाहून तळघर आहे. तळघर आज पडलेल्या अवस्थेत आहे. इथं जीर्णोद्धाराचं आवश्यकता आहे इथं. आणि नक्कीच आपण भविष्य काळात हे कसं चांगलं होईल आपण सेवा करून हे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूयात. आतमध्ये गेलेलो आहे मी. ह्याच्या आतमध्ये इकडे जाऊन असं ही आपण जसं वर हिंडलोय अगदी तसंच आहे इथून. तर चल इकडे वरती पण आपल्याला वरून सगळं दिसतंय. आपण एक अंदाज घेतला तर हे जर छत असतं ह्याच्यावर जर भरावा असता तर एक सुंदर वास्तू, एक बैठक म्हणा किंवा बाबांचं उपदेशाचं ठिकाण हेच झालं असतं, पण ते त्या काळात होऊ शकलं नाही. ज्यावेळेस कलर नव्हतं दिलं त्याच वेळेस साईज बघू शकता तुम्ही, लाकूड केवढे. आत्ताच आपण श्री नगदनारायण महाराज आणि इतर महंताच्या समाध्यांचं दर्शन घेतलेलं आहे. स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे पण दर्शन घेतलेलं आहे. एक गडावरील एक अनामिक वास्तू पण बघितलेली. गडाच्या अगदी आपण समोर उभे आहेत आणि 3 शिखरं बरोबरीत असणाऱ्या 3 शिखरांच्या समोर आपण उभे आहेत. महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा आहे हिंदू परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा. त्याच वारकरी संप्रदायाचं एक मराठवाड्यातलं महाराष्ट्रातली धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जाणारं श्री क्षेत्र नारायणगड हे बीड तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून या गडाचा इतिहास फार पवित्र असा इतिहास आहे. 1812 साली आपण ज्यावेळेस नगदनारायण महाराज या निर्जन स्थळी आले होते, हे स्थळ निर्जनच होतं, पण नगदनारायण महाराजांवर भगवंताची कृपा झाली आणि नारायण महाराज हे आपल्या नारद मुनींचेच अवतार. त्यामुळे नारद मुनींचे अवतार असणारे श्री नगदनारायण महाराज या ठिकाणी वास्तव करून इथंच राहू लागले.
त्यांच्या अवतीभोवती भक्तगण गोळा झाली आणि त्यानंतर त्यांची एक परंपरा निर्माण झाली. नगद नारायण महाराजांच्या पाश्चात आपण जी संतांच्या समाध्या बघितल्या ते असे संत 8 संत होऊन गेले. प्रत्येक संताचा एक वेगळा वेगळा आपला ठसा आहे, आपलं वेगवेगळे एक काम आहे. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मासाठी या 8 महंतांनी भरपूर असं आपलं जीवनकार्य व्यतीत केलेलं आहे आणि वेळोवेळी अवतीभोवतीचा या आणि महाराष्ट्रातील धाकटी पंढरीच्या स्वरूपात सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा जो काही महत्त्वाचं काम केलेलं आहे ते एक अलौकिक असं आहे. आपण या वास्तूवर सगळीकडे बघितलं तर वास्तूत आपण बघितलं तर भगवान श्री विष्णूचं गरुडावर आगमन आहे आणि या ठिकाणी गरुडावर या शिखरांचं आपण भगवान विष्णूचं स्वरूप बघितलं. हे महंत महादेव महाराजांनी बांधलेलं आहे आणि तेच बांधलेलं बांधकाम आपण जर आज गृहीत धरलं तर भगवान विष्णू ते श्री जगद्गुरू तुकोबाराय गरुडावर आसन असता आपल्याला दिसत आहेत. तिकडचा व्ह्यूज आपण बघू शकलो तर आपल्याला नक्कीच समाधान लाभतं आहे की आपली परंपरा कुठून कुठपर्यंतची, आपली परंपरा भगवान श्री विष्णूपासून श्री जगद्गुरू तुकोबारायांपर्यंतची ही परंपरा, अशी पवित्र परंपरा आपण जपलेला आपला हा तीर्थक्षेत्र असलेलं आपलं हे धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जाणारं श्री क्षेत्र नारायणगड. भगवान विष्णू ते तुकोबाराय यामध्ये जेवढे काही संत परंपरा येतात ते आपल्या नारायण बाबांनी आणि आपल्या हिंदू धर्माने अवगत केलेले आहेत. नारायणगडावरचा इतिहास जर आपण बघितला तर भगवान बाबाचं नाव इथून न पुसणार आहे. भगवान बाबांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 20 वर्ष या गडाला दिलेली. माणिक बाबांचे आवडते शिष्य असणारे भगवान बाबा या ठिकाणीच होऊन गेले. भगवान बाबांनी पण या गडाची भरपूर सेवा केलेली. आईवडिलांना ज्या 2 दाम्पत्यांना पुत्र प्राप्त होत नव्हते त्यांना नारायण महाराजांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झालं आणि तेच भगवान बाबा या रूपाने नावाजले. नंतर भगवान बाबाला याच गडावर सेवा करण्यासाठी ठेवलं आणि भगवान बाबांनी आपली मनोभावे या गडाची सेवा केली. भगवान बाबाचे पण या गडाशी ऋणानुबंध अजून पण कायम आहेत आणि नारायणगडाचे पण भगवान गडाशी ऋणानुबंध अजून पण कायम आहेत. त्यामुळे आपण मतभेद न करता भगवानगड, नारायणगड आणि हिंदू धर्माची एक वारकरी मोठी जाज्वल्य परंपरा आपण जोपासत आहोत. हे आपल्या मनात ऊर भरून येणारं कार्य आहे. भगव्या ध्वजाची आणि वारकरी संप्रदायाची ही पताका डामडौलाने आपण ठेवत आजही आपण ही दौलत ठेवत आहोत. सध्याचे विद्यमान महंत असलेले गुरुवर्य श्री शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही भगवी पताका अजून उंच नेण्याचा सदैव प्रयत्न करूत. महाराष्ट्र प्राईम आपल्या या व्हिडिओ कव्हरिंगच्या माध्यमातून सर्व जनतेला धाकटी पंढरीचं दर्शन घेण्यासाठी आव्हान करीत आहे. बीड तालुक्यात राजुरीच्या जवळ असलेलं हे ठिकाण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याला जुन्या देवदेवळांचा, जुन्या संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तसंच महाराष्ट्राला एक अजून बीड जिल्ह्याची एक नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे. ती म्हणजे वारकरी संप्रदायाच्या महंतांचा जिल्हा किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा जिल्हा. तोच कीर्तनकारांचा जिल्हा जर तुम्हाला अवगत किंवा समजून घ्यायचा असेल तर तुम्ही नगद नारायण महाराजांच्या श्री क्षेत्र नारायणगडाला अवश्य भेट द्या. धन्यवाद.